जम्मू काश्मीरमधील सीमेवर असणाऱ्या बीएसएफ जवानांना जेवणाच्या गुणवत्तेसंदर्भात पोस्ट केलेल्या व्हिडिओनं देशभरात खळबळ उडाली आहे। देशाच्या सीमेवर आणि देशाची अंतर्गत सुरक्षा करणाऱ्या जवानांना खरंच इतकं निकृष्ट जेवण दिलं जातं का, याविषयी आता अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत। याच पार्श्वभूमीवर युसीएनच्या चमूनं नागपुरात असलेल्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पोलीस प्रशिक्षण केंद्राला आकस्मिक भेट दिली। मेसच्या जेवणाचं नाव ऐकताच अनेकांचं नाक मुरडणं स्वाभाविक आहे। मात्र पोलीस प्रशिक्षण केंद्रात जेवणाची काय गुणवत्ता आहे हे आपणच पाहून घ्या। पाहूयात आमचे प्रतिनिधी धनंजय टिपले यांचा विशेष वृत्तांत। तेज यादव या सैनिकाने जेवणाच्या गुणवत्तेवरून अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत। त्या संदर्भात त्याने एक व्हिडिओ देखील व्हायरल केलेला आहे। देशाच्या सीमेवर जे जवान आपली सुरक्षा करतात आणि देशाच्या सीमेच्या आतमध्ये जे पोलीस कर्मचारी आपली सेवा करतात, सुरक्षा करतात, अशा सैन्याला आणि पोलीस कर्मचाऱ्यांना चांगलं जेवण का दिलं जात नाही, अशा प्रकारचा सूर समाजात उमटलेला आहे। त्यामुळेच आम्ही नागपूरच्या पोलीस प्रशिक्षण केंद्रात आलेलो आहोत। इथली जेवणाची गुणवत्ता काय आहे ती तपासणार आहोत। नागपूरचं पोलीस प्रशिक्षण केंद्र हे राज्यातील सर्वात मोठ्या प्रशिक्षण केंद्रांपैकी एक। गेल्या काही वर्षांपासून या प्रशिक्षण केंद्रात केवळ पोलीस दलात सहभागी झालेल्या तरुणींनाच प्रशिक्षण दिलं जात आहे। आजच्या घडीला आरपीटीएस मध्ये 850 प्रशिक्षणार्थी महिला प्रशिक्षण घेत आहेत। त्या प्रशिक्षणार्थींना एका वेळी जेवायला करून घालणं सोपं नाही। मात्र नागपूरच्या आरपीटीएसच्या भोजन कक्षातील शिस्त पाहून आम्हाला धक्काच बसला। सर्व काही नियमात, अतिशय स्वच्छ जागी अन्न शिजवलं जातं। भाज्या आणि धान्य ठेवण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आली आहे। जेवण शिजवायची भांडी अतिशय स्वच्छ धुवून ठेवली होती। हे सर्व चित्र पाहून आम्हाला विश्वासच बसला नाही, कारण एखाद्या महागड्या हॉटेलमध्ये जेवढी स्वच्छता पाळली जात नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीनं आरपीटीएसच्या भोजन कक्षात स्वच्छता आहे। पोलीस प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य झलके यांच्या मार्गदर्शनात भोजन व्यवस्था उभी करण्यात आली आहे। आठवड्याला बैठक घेऊन रोजचा मेनू तयार केला जातो आणि जेवणाच्या गुणवत्तेसंदर्भात बोलायचं झालं तर महागड्या हॉटेलला लाजवेल अशी लज्जतदार चव इथल्या आचार्यांच्या हाताला आहे। हे सांगायचं कारण म्हणजे बीएसएफ जवान तेज बहादूर यादव यांनी अपलोड केलेल्या व्हिडिओमुळे जेवणाच्या गुणवत्तेसंदर्भात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत। त्या पार्श्वभूमीवर आम्ही पोलीस प्रशिक्षण केंद्राला आकस्मिक भेट देऊन आतली परिस्थिती तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहोत। 850 महिला प्रशिक्षणार्थींना 2 वेळच्या दर्जेदार जेवण आणि नाश्त्यात मेनू ठरवण्यातही प्रशिक्षणार्थींची जी कमिटी तयार करण्यात आली आहे ती कमिटीच जेवणासंदर्भातील सर्व निर्णय घेत असते। एवढंच नाही तर जेवण लज्जतदार व्हावं याकरता पोलीस प्रशिक्षण केंद्रातील जेवण तयार करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हॉटेल्समध्ये प्रशिक्षण देण्यात आलंय। जेवणाच्या गुणवत्तेसंदर्भात इतके दावे ऐकल्यावर आम्हालाही जेवणाचा मोह आवरता आला नाही। कुणी कितीही दावा केला की आम्ही पंचपक्वान्न खाऊ घालतो, मात्र जोपर्यंत त्या जेवणाचा आस्वाद घेणारा दाद देत नाही की जेवण मन तृप्त करणारं होतं, तोपर्यंत त्या जेवणाचं महत्व वाढत नाही। कारण ज्यांचं मन जेवणानं खरंच तृप्त होतं ते कधीही खोटं बोलत नाही। म्हणून आम्ही थेट प्रशिक्षणार्थींना जेवणाच्या गुणवत्तेसंदर्भात विचारणा केली। जेवणाला सुरुवात झालेली आहे। सकाळच्या शारीरिक जो व्यायाम होता तो आटोपल्यानंतर इथे विद्यार्थिनी ज्या प्रशिक्षणार्थी आहेत त्या सकाळचा आहार घेत आहेत। आपल्यासोबत प्रशिक्षणार्थी विद्यार्थी त्यांच्याकडून जाणून घेऊयात त्यांना जो आहार दिला जातो त्यांच्याबद्दल त्या समाधानी आहेत। आम्ही समाधानी आहोत। ज्याप्रमाणे आम्हाला घरी जेवण भेटतं त्याचप्रमाणे आम्हाला इथं पण जेवण भेटतं। जर समजा आम्हाला काही खाऊस वाटलं तरी आम्ही आमच्या ज्या मेस कमिटी मुले आहेत त्यांना आम्ही सांगतो आणि त्या मग जे अधिकारी आहेत त्यांना सांगतात। जेवण चांगले, स्वच्छता चांगली आहे आणि म्हणजे जेवढं आपण घरी जेवढं नाही ना आपण हे करू शकत तिथे तर भेटू शकतं। काही काही मुली अशा गरीब घराण्यातून आल्यात ना त्यांच्यासाठी हे चांगले आहे, म्हणजे त्यांना जेवण भरपूर भेटतं। विशेष म्हणजे पूर्ण पोट भरून मिळतं। बाहेर तर कमी म्हणजे लिमिट खूप पैसे घेऊन कमी जेवण मिळतं, इथं आम्हाला कमी पैशामध्ये छान क्वालिटीचं आणि खूप पोट भरून जेवण मिळतं।
नक्कीच ज्या विद्यार्थिनींनी ज्या प्रशिक्षणार्थींनी इथल्या गुणवत्तेबद्दल सांगितलेलं आहे ते नक्कीच फार चांगली गोष्ट आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार हा मिळालाच पाहिजे. आपल्यासोबत आणखी अधिकारी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया ते काय सांगतील या व्यवस्थेबद्दल. 850 मुलींना आपण प्रशिक्षण आणि जेवण करत असताना आपण निकष म्हणजे आपल्याला जे डायटिशियन्स राहतात आमचे संचालकांना जे डायटिशियन ठरवण्यात आलेलं जेवण राहतात तेच आम्ही देत राहतो. ही जी मेसची व्यवस्था बघितली ती व्यवस्था बघून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली. ज्या जवानाने BSFच्या जवानाने जेवणाच्या क्वालिटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला होता ते सर्व बघतात. या जे विद्यार्थ्यांना जेवण दिलं जातं त्यामागे पोषण आहाराचा सर्वात मोठा महत्त्वाचा रोल असतो. विद्यार्थ्यांना किती जेवण लागतं आणि त्यांना जे शारीरिक जी मेहनत करायची त्या संदर्भात त्यांना किती जेवण दिलं पाहिजे हा सर्व डाएट प्लॅन फिक्स केल्यानंतर त्या विद्यार्थ्यांचं जेवणाचा मेनू फिक्स केला जातो. एकंदरीत ही सर्व परिस्थिती बघितली तर एक लक्षात येईल की ह्या राज्यातील सर्वात मोठ्या महिला प्रशिक्षण केंद्रातली जी मेसची व्यवस्था ही अतिशय चोख ठेवण्यात आलेली आहे. कॅमेरा पर्सन जितू सोबत मी धनंजय टिपले, UCN न्यूज, नागपूर.